नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्ष व शिवशक्ती ग्रुपच्या वतीने धुळे शहरात सेवा कार्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील गल्ली नंबर 5 येथील प्राचीन महादेव मंदिराची सप्ताहानिमित्ताने स्वच्छता करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्ष, लिंगायत समाज तसेच शिवशक्ती ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्या देखील यावेळी उपस्थित होत्या. दक्षिण में श्री शैल्यम, पूरब में पुरी और पश्चिम में सोमनाथ मिलेंगे। जहाँ भी आप श्रद्धा से मस्तक झुकाओगे वहाँ शिव की प्रतिमा खड़ते हुए महारानी अहिल्याबाई होळकर के हाथ मिलेंगे। मैं उस भारत से आता हूँ जिसके कण कण में भगवान है और पग पग पर माँ अहिल्या के बनाए हुए तीर्थ स्थान है। ये मेरा वचन है, मेरा वचन ही शासन है। राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी महोत्सव भारतीय जनता पक्षातर्फे राबविण्यात येत आहे। तरी आज येथे लिंगायत समाज, महादेव मंदिर, शिवशक्ती ग्रुप व भारतीय जनता पक्षातर्फे जे भारतीय जनता पक्षाने जे अहिल्या माता होळकर यांची त्रिशताब्दी महोत्सव जो चालू केला आहे त्याबद्दल या लिंगायत समाज महादेव मंदिरात हा कार्यक्रम राबवण्यात आला व संपूर्ण स्वच्छता करण्यात आली। आणि अहिल्या मातेने जे गोशाळेचं जे गोधन जपलं त्याबद्दल गोशाळेमध्ये चारा दिला गेला। या मातेच्या विचारांचा जो जागर आहे तो केला गेला येथे। या त्रिशताब्दी महोत्सवाबद्दल मी संपूर्ण भारतवासियांना शुभेच्छा देतो। आणि विद्यमान आमदार भैयासाहेब अनुपजी अग्रवाल आणि गजेंद्रजी आंबेडकर जिल्हा अध्यक्ष साहेब हे सुद्धा त्यांचा विचारांचा वारसा चालवत आहे। आत्ताच भैयासाहेबांनी 150 गोमातांना वाचवून सनी संपूर्ण भारताला दाखवून दिलं की आम्ही अहिल्या मातेचे विचारांच्या वारसांवर चालतो। आणि जे अहिल्या माता जे सैन्य अधिकाऱ्यांवर चोख आपलं हे ठेवायची वचक, तसंच आज आपले जिल्हाध्यक्ष साहेब करताय। आज प्रत्येक अधिकाऱ्यांना ते वचकवून सांगताय जर चुकीचं वागणूक असेल तर मी स्वतः हजर राहील तिथं। हे आज जिल्हाध्यक्ष साहेबांनी MSCB कार्यालयात दाखवून दिलं। हेच विचार भारतीय जनता पक्ष चालवतो आहे आणि हाच विचार पुढं चालवणारा सनातनी धर्म पुढं करणारा विचार आहे। म्हणूनच सांगतो, श्रीकृष्ण जैसा मित्र नाही, हनुमान जैसा भक्त नहीं, श्रवण जैसा पुत्र नहीं, श्री राम जैसा पति नहीं, भरत जैसा भाई नहीं, सीता जैसी नारी नहीं, परशुराम जैसा गुरु नहीं, कर्ण जैसा धारी नहीं, संस्कृत जैसी भाषा नहीं, सनातन जैसा धर्म नहीं और भारतीय जनता पक्ष जैसा दूसरा पक्ष नहीं। बोलो आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.